थँक्यू। अक्कलपाडा डाव्या कालव्याअंतर्गत कावठी म्हणून एक गाव आहे त्या गावातल्या सगळ्या चाऱ्या ज्या आहेत गावातील चारी क्रमांक त्या चारीतले सगळ्याचं क्षेत्र हे झालं ताब्यात घेतलं, चाऱ्याचं काम झालं, मोजमाप खूप वर्ष बाकी होतं की गेल्या 6 महिन्यापूर्वी सर्व मोजमापही पूर्ण झालं, चारींचा मोबदला अजून मिळालेला नाही। अच्छा, म्हणजे लँड ॲक्विजिशन प्रमाणे हे झालं का? झालेलं आहे, म्हणजे नवीन कायदा त्यांना नोटिसा दिले पण मोबदले दिले नाही, तर आपल्याला नवीन भूसंपादन कायद्यानुसार त्यांना वाढीव मोबदले आता मिळतात। त्यांना लोक नेहमी त्रास द्यायचे, तुम्ही आमदार असताना किंवा गेले 2 वर्ष त्यांना वाटतं उशीर होतो, तर काही नुकसान नाही, नवीन भूसंपादन कायदा लागू होतो। आता लोकांची तीच अपेक्षा त्यावेळेला त्यांनी विचार झाला, त्रास दिला नाही, गणनी दिल्या, चाऱ्या झाल्या, पोट चाऱ्या झाल्या, आता टेस्टिंग वाटर 2-4 दिवसात त्यांच्या गावाला पोहोचतो आणि त्यांना प्रकल्पाचे जे दाखले लागतात ते प्रोसिजर आहे। तर सिंचन विभागाचं या कामाकडे आज दुर्लक्ष आहे। वारंवार मी पण आणून दिला, मोजून 6 कोटी रुपये त्यावेळेला मंजूर केली होती। अंतर्गत जी गावं येतात त्याच्यातलं एक महत्त्वपूर्ण गाव कावठी शिवारचं गाव आहे। या कावठी क्षेत्रामध्ये कायमस्वरूपी कोरडवाहू जमीन होती आणि अक्कलपाडा डावा कालव्यामुळे या गावाला आता पाण्याचा लाभ मिळणार आहे। अक्कलपाडा धरणाच्या डाव्या कालव्याचं काम जसं सुरू झालं त्या अनुषंगाने या कालव्याच्या चारी नंबर 6 अंतर्गत पोटचाऱ्या वगैरे सर्व कामं झाली। शेतकऱ्यांनी कुठलेही आडेवेडे न घेता सगळे भूसंपादनाला मदत केली, पण दुर्दैवाने भूसंपादनाला त्याचे मोजणी किंवा त्याच्या संदर्भातले मोबदले देण्यामध्ये सरकारकडनं किंवा सिंचन विभागाकडनं विलंब झालेला आहे आणि म्हणून गेल्या 7-8 वर्षापासून शेताचा ताबा घेतला, चाऱ्यांचा ताबा घेतला, परंतु या चारी क्रमांक 6 मध्ये येणाऱ्या शेतकऱ्यांचा कुठल्याही प्रकारचा मोबदला अद्याप त्यांना मिळालेला नाही। तर तो मोबदला तातडीने शेतकऱ्यांना देण्यात यावा। केवळ जुन्या दराने नव्हे तर आता नवीन 2013चा भूसंपादन कायदा आहे, त्या अनुषंगाने वाढीव मोबदला मिळण्यात यावा आणि ज्या शेतकऱ्यांच्या पोटचाऱ्यांमध्ये जमिनी गेल्या आहेत अशा शेतकऱ्यांच्या पोटचाऱ्यांमध्ये जे शेतकरी बाधित झालेले, ज्यांचं क्षेत्र गेलेलं आहे, काही शेतकरी अल्पच भूधारक आहेत, या सगळ्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी प्रकल्पाचे दाखले द्यावेत अशी प्रमुख मागणी घेऊन आम्ही आज या ठिकाणी जिल्हाधिकारी महोदयांना निवेदन दिले। बऱ्याच